पुन्हा बाळा यावेळी स्ट्रायकिंग वरती खेळतोय राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू तयार होता. उत्तम फेक करेल दरम्यान पुन्हा एकदा सिंगल. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत खेळून दिला नाहीये महेंद्र धुळेनं. हीच तर ओळख आहे. जोबरी टीम म्हटलं तर सातत्याने महेंद्र धुळे असतील, त्यानंतर भारत धुळे असतील, विवेक गायकवाड असतील, सातत्याने भरपूर चांगला खेळ त्यांचा आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आणि आज देखील या बडबलीच्या मैदानावरती अशाच प्रकारचा खेळ करतील यात मात्र शंका नाहीये. 2 धाबा स्कोरबोर्ड वरती. तुळशी संत आणि संयमी सुरुवात यावेळेस करत असणारी टीम जोबिली आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान जोबिली. पहिला धक्का लवकर लागलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अमोल मैदानाच्या बाहेर येत असताना न्यू बॅट्समॅन यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आदम येतात स्ट्रायकिंग वरती. फुलटॉस होता. मोठ्या ब्लॅक टीमला खेळण्याचा प्रयत्न करतो. मिस टाइम स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. थोडासा जजमेंट त्याचा चुकला आणि आता 2 धाबा एक पडला जातील. अजून एक चांगला खेळाडू आपण पाहतोय विवेक गायकवाड. कालच्या दिवसाचा विचार केला तर खऱ्या अर्थात ओबी 11 या संघाने हेडुटेची स्पर्धा जिंकली. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच पटकावला. विवेक गायकवाडचा देखील त्यामध्ये सिंहाचा वाटा होता. करण धुळे आणि विवेक गायकवाड ही जोडी आपण कालच्या दिवसात नक्कीच तिथे पाहिली. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये खेळ डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करत होता, परंतु त्याच्या अबाकाच्या बाहेर गोळीच्या वेगाने बॉल फरार होतोय. 4 धावा चौकार.
करायला. कारण इथून जर विचार केला तर नेरळ संघ सातत्याने रायगड विभागामध्ये खूप चांगला खेळ त्यांचा नेहमीच पाहायला मिळतो, परंतु पहिल्या ओव्हरचा विचार करता तो थोडासा संघर्ष करत होता. फक्त 5 धावा त्याच्या अगेन्स्ट आल्या. महेंद्रची गोलंदाजी खूप चांगली राहिली, परंतु आता इथून जर विचार केला तर पहिला बॉल वाईट आल्यानंतर 1+1 2 धावा आणि तदनंतर जर विचार केला तर चौकार आलाय गोलंदाज विवेक गायकवाडच्या अगेन्स्ट. आदमला पाहतोय आपण स्टार्टिंग एंड वरती वनडाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. फुलटॉस होता, पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय भारत धुळे येथील चेंडूवरती. थोडेसे फंबल झाले, दुसऱ्यामध्ये वेळ घेतलाय दरम्यान 2 धाबा सहजरित्या कंप्लीट. भारत धुळे म्हटलं तर जोगरी संघाचा एक अष्टबैलू खेळाडू आहे, याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक नेहमीच आपल्याला भरपूर आणि भरपूर चांगलं पाहायला मिळतोय. कारण जवळजवळ 10 ते 12 वर्षाचा अनुभव भारत धुळेला देखील आहे, परंतु आज थोडासा चाचपडला कारण हिरवगावर गवत आपण पाहतोय आणि त्या गवतामध्ये चेंडू इथून मात्र ट्रॅव्हल झाला होता. ऑन साईडला अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आधीच्या बॉलवरती त्याने नजाकत दाखवली होती, या बॉलवरती दाखवत असताना चेंडू डीप बॅकवर्ड स्कोरर लेग सीमारेषा पार. षटकार जुबिली संघ एक ताकदवर संघ आहे, परंतु नेरळवरून आम्ही देखील का आलोय याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये आदम देत असताना षटकार त्याने ठोकला. गोरदाज विवेक आता थोडस दबाव असेल. ओव्हर द विकेट. पुलर लाईन पुन्हा एकदा ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाऊड अपील झाली होती मैदानावरती करण धुलेच्या माध्यमातून, परंतु पंच आमचे तटस्थ. यस लगबायचा इशारा. पंच आमचे राजेश सालवी सरांना आपण पाहतोय खालच्या दिवसापासून भरपूर चांगला त्यांचं योगदान आणि आज देखील अंपायरिंग त्यांची भरपूर चांगली पाहायला मिळते. त्यांच्या साथीने आपण पाहू शकता सातत्याने जेपी पॅनलमध्ये ज्यांचं कार्य आजपर्यंत खूप चांगलं राहिले ते कुणाल पेनकर अर्थातच केपी सर असतील. दोन्ही पंचांचा विचार केला तर एक चांगले खेळाडू आहेत. राजेश साळवी सरांचा विचार केला तर बेलबडी संघासाठी सातत्याने 10 ते 12 वर्ष त्यांचा खेळ आपण पाहतोय. त्यानंतर केपी सरांचा विचार केला तर क्रिशा 11 बदलापूर जो संघ आज खेळताना दिसेल त्यानंतर जाणता राजा बदलापूर संघामध्ये सातत्याने त्यांचा देखील खेळ भरपूर आणि भरपूर चांगला राहिलाय. ऑन साईडला अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करत होता, परंतु त्याचं जजमेंट चुकलं. एक टपके चेंडू फ्लाय होतोय सीमा पार. चौकार. आता मात्र बाळाला देखील सूर सापडलाय, कारण चांगल्या लयमध्ये आदम दिसत होता. अमोल चव्हाण बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं सगळं कुठेतरी अडचणी सापडलाय, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्या होत्या. फुल टॉस होता. पुन्हा एकदा यावेळेस मोठ्या ब्लॅक लिपनं खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच आता बाळांना देखील डोक्याला हात लावलाय, कारण त्याला देखील माहिती आहे मेजबानी होती, दोन्ही हाताने स्वीकारायची होती. चेंडूला सीमेरेषे बाहेर धाडायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्यामुळे चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरा संपन्न झालाय. येस बघा आमचे साथी स्कोरर अतिशय चाणक्य आहेत, कारण कालच्या दिवसामधून पण त्यांचा खेळ एकदम त्यांची स्कोरिंग एकदम चांगली राहिली आहे आणि आज देखील त्यांची स्कोरिंग आपण पाहू शकता. 2 षटकाचा खेळ इथून मात्र समाप्त झाला आणि 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल यावेळी 24 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर महेंद्रने फक्त 5 धावा, परंतु दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर महेंद्रच्या मेहनतवरती पूर्णपणे पाणी फिरण्याचं काम विवेक न केलं, कारण 19 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या आणि त्यामुळेच काय महेंद्रच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच चिंतेचं वातावरण आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक छोटीशी टीम देखील बोलवली गेली, त्यामधून नक्कीच कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवावा हा देखील प्रश्न आता जोबरी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकाची समाप्ती, 1 फलंदाज बाद आणि 24 धावा स्कोर कार्ड वरती. अभय चौधरी येतात बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक तिसरा आपल्याला पाहायला मिळतोय. 50 ते 55 धावा जर बनवल्या गेल्या नेरळ टीमच्या माध्यमातून तर नक्कीच मॅच चांगली रंगेल, यात मात्र शंका नाहीये.
जितकी चांगली गोलंदाजी महेंद्रने केली तितकीच चांगली गोलंदाजी नेरळ टीमच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. कारण नेरळ टीम म्हटले तर सातत्याने मोठमोठे टुर्नामेंट ते देखील रायगड विभागातून खेळतात आणि जोबिली संघाचा विचार करतात तो देखील संघ भल्या भल्या मोठ्या मोठ्या संघांना परास्त करत असतो. हाफ ट्रॅकर पहिलाच बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. बॅट तर इथून मात्र वेगाने फिरली होती. बॅट आणि बॉलचा जर संपर्क झाला असता तर हा चेंडू मला वाटतं वडबली गावातून आणावा लागला असता. इतका बॅटचा फ्लो जबरदस्त फिरला होता परंतु संपर्क नाही आहे. डॉट बॉल डॉट बॉलने स्पेलला सुरुवात करतोय गोलंदाज विवेकला आपण पाहतोय. हॅलो माईक चेक. अभय यावेळी देखील अभय फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात एक धाव मिळेल आणि आता एका धाबीच्या साथीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यावेळेस 25 या आकड्यावरती. पहिला बॉल खूप सुरेखरित्या हाताळला होता परंतु आता थोडंसं सूर गमावला मी गोलंदाज अभयनं राऊंड द विकेट. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. कोणत्याही प्रकारचा खेळाडू नाहीये. गॅप मोठा होता. धावांचा देखील तोटा मिळणार नाहीये. मोठी दरी होती त्या दरीला भेदून बॉल सीमा पार षटकार. षटकार आला. षटकारच्या साथीने आता टीमची टोटल वेगाने धावत असताना 31 या आकड्यावरती. आदम स्ट्रायकिंग एंडवरती गोलंदाज सज्ज झाला अभय. पुन्हा एकदा यावेळेस पायावरती चेंडू होता फ्लिक केलाय. घरगडात राहिलाय चेंडू. एक धाव तर एक पडले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाब्यासाठी स्किट झाले परंतु मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय गरज होती का हा देखील प्रश्न निर्माण झाला आणि स्वतःवरती पूर्णपणे नाराज असतील यावेळेस आदम. आणि इथून दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न जो झाला होता थोडेसे स्किट झाले. नक्कीच दुखापत झाली का पायच आहे त्यांना आणि तदनंतर स्वतःचा इथून मात्र विकेट गमावत असताना फलंदाज बाद. याच दरम्यान आपण पाहू शकता मुरबाडवरून आमचे तुषार धुमाळ अर्थात सर्वांचे लाडके दाजी यांचं इथे मात्र शुभागमन झाले. यावं आपण व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनापूर्वक स्वागत. त्याचबरोबरीनं विलासजी वारगडे सर यांचं देखील इथे मात्र शुभागमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनापूर्वक स्वागत. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. नक्कीच आदमने मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ केला होता परंतु त्याला देखील इथून मात्र परतावं लागला. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो ऑन साईडला. वाईट लॉंगाच्या क्षेत्रामध्ये भारत दुले होते. आता मात्र चूक होणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. थ्रोपके थोडीशी खराब पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा मिळाल्या आणि आता अजून एक्स्ट्राच्या काही धावा मिळतील का. यस प्रेम दुले होते उत्तम फेक करतील. दरम्यान या धावा नक्कीच 3 धावा मिळतील. यस 3 धावा असतील. हरणीच्या बेगाने आणि चित्त्याच्या चपळाईने इथून मात्र 3 धावा एक वेळेला गेल्या. जोबिलीकरांना आता मात्र प्रश्न पडला असेल. भारत धुळे म्हटलं तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून जाणला जातो. बेस्ट फिल्डर म्हणून जोबिली टीमचा ओळखला जातो परंतु आज इथून विचार केला तर त्याच्याकडून चूक कशी झाली हा देखील प्रश्न मैदानाच्या आतमध्ये घोंगवला असेल. यस 3 धाबा एक वेळेला गेल्या आणि आता 3 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना यस 35 धाबा. मागील चेंडूचा विचार केला तर दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता आदमचा. स्वतःवरती पूर्णपणे नाराज होता आदम. बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या चांगला खेळ करतोय. ऑन साइडला अजून एक धमाका. छोटा तीर घाव करे गंभीर विडुगेटच्या दिशेला. आता मात्र फलंदाज आपण पाहू शकता पूर्णपणे चेंडूला पाठवून देतोय सीमा पार आउट ऑफ द पार्क. षटकार. परतच अमोल साबण लवकर बाद झाला होता. पूर्णपणे निराशा होती नेरळ टीमच्या चेहऱ्यावरती परंतु तदनंतर असं म्हटलं जातं ना एखाद्या जहाजाची नय्या ती कशा प्रकारे किनारी लावायची त्या प्रकारचं काम मैदानाच्या बाळानं केलं कारण तो मैदानावरती टिकून राहिला. तदनंतर फलंदाज आदमने चांगला खेळ केला तो बाद झाला आणि तदनंतर जर विचार केला तर आता रोशन
पहिला बॉल फेस करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आला. अजून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा यावेळेस बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. अभय चौधरीला आपण पाहतोय, जुबरी टीमचा एक अष्टपैलू खेळाडू, त्याच्या माध्यमातून देखील गोलंदाजी चांगली झाली होती. परंतु इथून जर विचार केला तर 2 षटकार त्याच्या अगेन्स्ट देखील आलेत. त्यामुळे आता इथून जर विचार केला तर 17 धावा त्याने देखील खर्च केल्यात. म्हणजे विवेकने ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना आता अभय चौधरी देखील थोडासा महागडा ठरतोय. षटक क्रमांक 3 झाले संपन्न आणि 3 षटकाच्या अंती टीमची टोटल यावेळेस स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 41 धावा. तीन षटकाच्या अंती 41 धावा स्कोरबोर्ड वरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्याच्या घडीला आपण बघतोय प्रमोद वारगडे. बेगावरती स्वार असलेला गोलंदाज यावेळेस सज्ज झाला. षटक क्रमांक 4. मी आधीच म्हटलं होतं रमेश सर, जर या मॅचमध्ये 50 ते 55 धावा जर बनवल्या गेल्या ना तर या मॅचमध्ये मजा येईल. आणि तशाच रीतीने आता मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा स्कोरबोर्ड वरती. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला वेगाने बॅट फिरली होती परंतु संपर्क नाही. जुबिली संघ आज मैदानाच्या आतमध्ये चुका आणि चुकाच करतोय. कारण सातत्याने फंबलिंग होत असताना आपण पाहू शकता यावेळी शर्यत लागली होती. पुन्हा एकदा 2 धाबा सहजरित्या कंप्लीट. नक्कीच आता बदलापूरकरांना देखील प्रश्न पडला असेल, आज संघ जोविलीच मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना, कारण अशा चुक्या जोविली टीम कडून कधीच होत नाहीयेत. परंतु आज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चुका आणि चुकाच पाहायला मिळतील. 2 धाबा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील 22च्या रूपात. आणि 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना गोलंदाज प्रमोद ऑन साइडला. आहा, जसा बॉल बॅटच्या रथामध्ये आला तसा डीप बॅकवर स्कोर लेग सीमारेषा पार. बालाच्या बॅट मध्ये हा घणाघाती प्रहार. षटकार. षटकार आलाय. 8 धावा आतापर्यंत खर्च करत असताना प्रमोद वारगडेला आपण पाहतो. सातत्याने महेंद्र धुळे त्याच्यापर्यंत काहीतरी कानमंत्र देत असताना महेंद्र धुळेचा रोल जोबिली संघामध्ये खूप मोठा रोल आहे रमेश सर. कारण सातत्याने बदलापूर म्हटलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची धुरा कोण सांभाळत असेल तर महेंद्र धुळे हा नाव आम्ही आवर्जून घेत असतो. त्याच्या खांद्यावरती नक्कीच तो बदलापूर असोसिएशनची धुरा घेऊन नेहमी चालत असतो. सातत्याने महेंद्र धुळे हे नाव सर्वांच्याच ओठावरती लवकर येतो, कारण एक जबरदस्त खेळाडू आणि तितकंच शांत व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. गोरदास प्रमोद हा प्रकार पुन्हा एकदा ऑन साइडला ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये खेळाडू होता परंतु त्याच्या डोक्यावरनं फिल्टर के मस्तक से दस्तक देती गेंद सीमा पार. सलगचा दुसरा षटकार. बाळा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि बाळा आता मात्र टॉप गिअर वरती फलंदाजी करत असताना अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु आता कुठेतरी सुटकेचा मोकळा निश्वास सोडला असेल गोरदास प्रमोद वारगडेनं. कारण वारंवार त्याच्या अगेन्स्ट इथून मात्र हल्लाबोल केला होता, परंतु इथून जर विचार केला तर हा डॉट बॉल आलाय. 55 धाबा स्कोरबोर्ड वरती. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. सुशांत तिथे तयार आहे. एक धाव तर एक पडले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा सहजरित्या कंप्लीट केले जातील.
2 धाबेच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकत असताना नक्कीच मी म्हटलं होतं 55 धाबा तरी पाहिजेत आणि ती धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल आणि मॅच मध्ये मजा येईल यात तीळ मात्र शंका नाही या दोन्ही संघ इथून मात्र भरपूर चांगला खेळ दाखवतील यात तीळ मात्र शंका नाही या गोरदास प्रमोद अजून एक फुल टॉस परंतु आता लाईन पाहावी लागेल यस अंपायर सिग्नल व्हाईट बॉल नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये पंच राजा साळवी सरांना देखील कवायत करण्याची संधी मिळते त्यांचा देखील व्यायाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनी इथून मात्र व्हाईट बॉल घोषित केला एक्स्ट्राच्या रूपात एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या साथीने टीमची टोटल 58 या आकड्यावरती यावेळेस देखील गोल गिरकी घेतली होती स्विंग अँड मिस आता मात्र फलंदाजाला परतावं लागली यस फलंदाज इथून मात्र बाद होईल शेवटच्या चेंडूवरती आणि आता शेवट गोड केले जोबेरी टीमनं परंतु पाहायचं आहे इथून 59 धावांचं लक्ष कशा प्रकारे गाठेल टीम नेरळ की त्या धावा इथून मात्र रोखण्यामध्ये जोबिरी संघ कशा प्रकारे त्या धावा बनवेल की त्या धावा रोखण्यामध्ये नेरळ संघाला यश येईल हे नक्कीच आपल्याला ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय डुलखाम शहापूरचा एक बुलंद आवाज आमचे आदर्श आमचे गुरुतुल्य समालोचक रमेश महाराज शिंदे यांना धन्यवाद हॅलो चेक हॅलो हॅलो थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर शाहूराजे मित्रमंडळ नवीन बडवली आयोजित वरुण इन्फ्रा ट्रॉफी सन 2022 तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत निश्चितच पाहू शकाल जोविली आणि नेरळ 11 या दोन संघाच्या दरम्यान घमासन रंगलेलं आहे आणि हेच घमासन मी तर म्हणेन पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकांची गर्दी देखील या पावसाळ्यामध्ये लोटताना पाहायला मिळते दिलेल्या वेळेप्रमाणे सोनारपाना मुरबाड संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे तदनंतर जोया 11 गोटेकर संघाचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे निश्चितच वेळ महत्वाची आणि वेळ पाळणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण पाहू शकाल प्रत्येक चेंडूच्या आणि प्रत्येक बॉलच्या पाठीमागे वेळ पाळण्याचं काम बॅटिंग करत असताना नेरळ 11 संघानं केलेलं आहे 4 षटकांची लढत आपण पाहू शकाल पहिली इनिंग कंप्लीट आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर नेरळ 11 संघाची धावसंख्या धावफलकावर लागत असताना पाहायला मिळाली 58 धावा विजयासाठी 59 धावांची गरज म्हणतात गरज ही शोधाची जननी आहे आणि इथे जर शोध पाहायचा झाला तर मी तर म्हणेन ही नौका किनाऱ्यावर आणण्याचं काम करण धुळे नावाच्या नाविकाला करावं लागेल पर्याय नाही सुंदर वातावरण पावसाच्या सरी ते कोसळताना पाहायला मिळत आहेत आणि याच सरींमध्ये सातत्याने या वातावरणाचा आनंद निर्माण करावा लागेल सलामीची जोडी खेळपट्टीवर मार्गक्रमण करत असताना बदलापूर शहराचा वंडर बॉय अर्थात करण धुळे सोबतीला फलंदाज रोशन धुळे दोनही फलंदाजांच्या खांद्यावर जबाबदारी असेल राहुल सर म्हटलं जातं ना की जोपर्यंत प्रतिकूल परिस्थितीचा काटा तुमच्या अंतःकरणाला रुतत नाही तोपर्यंत यशाच्या वाटा निर्माण होत नाहीत आणि त्याच वाटा निर्माण कराव्या लागतील कारण 59 धावांचा प्रवास करावा लागेल टीम जोविली या संघाला करण धुळे आणि रोशन धुळे निश्चितच करण धुळे टेनिस बॉल क्रिकेट जगतातील प्रत्येक व्याघ्रमुख या खेळाडूला ओळखतोय पण एक ओळख करायची झाली तर रोशन धुळे नावाचा खेळाडू शहापूर येथील भगवा चषक अर्थात मुगावची भव्य दिव्य स्पर्धा गाजवण्याचं काम याच रोशन धुळेने केलेलं आहे अर्थात 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम रोशन धुळेच्या नावावर आहे पण म्हटलं जातं ना मित्रांनो क्रिकेट भूतकाळावर चालत नाही भविष्यावर चालत नाही क्रिकेट चालतो फक्त आणि फक्त वर्तमानावर ऍट दिस मुमेंट प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल 4 षटक आणि 59 धावा समीकरण कठीण आहे इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल पावसाळ्यातली जरी स्पर्धा असली तरी सहजपणे आम्ही म्हणतो की सपाट रस्त्यावर आणि कोरड्या रस्त्यावर गाडी चालवणं थोडं सोपं आहे पण ओल्या रस्त्यावर आणि भरधाव पावसाने भरलेल्या रस्त्यावर गाडी चालवणं थोडं कठीण आहे कधी ब्रेक मारायचा कधी गाडी स्किट होईल सांगता येत नाही हे मैदान देखील तुम्हाला पाहायला मिळतंय हिरवगार वातावरण आणि हिरवागार थोडासा चारा देखील या ठिकाणी या मैदानावर पाहायला मिळतोय जेव्हा आपण मॅचच्या दिशेने वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक नेरळ 11 संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे बॅटिंग मध्ये दमखव दाखवले या खेळाडूनं अर्थात अदम नेरळ 11 संघाचा स्टार खेळाडू
सलामीची जोडी जोविली संघाच्या वतीनं खेळपट्टीवर पोहोचलेली आहे. आपण पाहू शकाल करण धुळे आणि सोबतीला फलंदाज रोशन धुळे. चांगले चांगले खेळाडू तुम्हाला जोविली संघामध्ये सातत्याने पाहायला मिळतात. तुम्ही पाहिला असेल विवेक गायकवाड नावाच्या खेळाडूला रबर बॉल क्रिकेट खेळताना. तुम्ही पाहिला असेल महेंद्र धुलेला देखील खेळत असताना अनेक फलंदाजांची यादी तुम्हाला सातत्याने जोविली संघामध्ये पाहायला मिळते. पण आज एक क्षण ही सगळ्यात मोठी कठीण परीक्षा आहे. या कठीण परीक्षेला सामोरं जावं लागेल टीम जोविली या संघाला. अभी नहीं तो कभी नहीं, मरता क्या न करता, डू और डाय, करा अथवा मरा. खूप मोठा संघर्ष आहे. आजची सायंकाळ गोड करायची असेल, आजच्या सायंकाळी खऱ्या अर्थानं तुम्हाला शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवलीची वरुण इन्फ्रा ट्रॉफी मिळवायची असेल आणि सातत्याने फेसबुक हायजॅक करायचं असेल, युट्यूब हायजॅक करायचं असेल, ट्विटर हायजॅक करायचं असेल, नवीन मित्रांच्या स्टेटसवर आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला सगळं काही ओके आहे हे सांगायचं असेल तर मात्र इथे कर्तृत्वाचा डंका पेटवावा लागेल. सामन्याला होती सुरुवात. आदम तयार स्टॅकिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन प्रति युवराज सिंग अर्थात वंडर बॉय ऑफ बदलापूर करण धुळे. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल. फटक्यामध्ये राग पाहायला मिळाला परंतु क्लासचा थोडासा अभाव पाहायला मिळतोय. निघून जातोय चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. फेकले जाणारे डॉट बॉल जोविली संघासाठी मित्र म्हणेन संकट 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 आणि संकट निर्माण करून जातील. धावा बनवाव्या लागतील. क्रिकेटमध्ये धावाची श्रीमंती किंबहुना गर्भ श्रीमंती इथे निर्माण करावी लागेल, पर्याय नाही. गोलंदाजी मार्कवर आदम हट्टा कट्टा खेळाडू आहे. बॅटिंग तुम्ही पाहिलं असेल. गोलंदाजीमध्ये देखील दमखम दाखवण्याचा पहिल्याच बॉल मध्ये प्रयत्न, तो देखील यशस्वी. शॉर्ट ऑफ गुडलेचा बॉल. चेंडू मात्र हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुकीला माफी नाही. फलंदाज बाद. द वंडर बॉय बदलापूर करण धुळे नक विकेटचा शिकार. बॅक टू दी पेव्हिलियन. विकेटचा पतन. एका क्षणात फुललेल्या गुलाबाचं फुल जणू काही सुकून गेलंय की काय. एका बाजूला पाहावं फुलवेलीची बाग तर एका बाजूला पाहावं तर स्मशान. करण धुळे खेळपट्टीवर होता तेव्हा मित्र म्हणेन डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण. करण धुळेने मित्र म्हणेन खेळपट्टी सोडलेली आहे. दुःखाचं वातावरण. पण म्हणतात मिनिटा मिनिटाला सेकंदा सेकंदाला मायक्रो सेकंदाला डोळ्याची पापणी मिटते ना मिटते, लवते ना लवते, तोपर्यंत बदलणारा खेळ आणि त्या खेळाचं नाव CRICKET. क्रिकेट 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 आणि क्रिकेट. वडवलीची भूषणावर असणारी ही स्पर्धा. जातोय आपण मॅचच्या दिशेने. नवीन खेळाडू खेळपट्टीवर पोहोचलाय. जोविली संघाचं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. नवीन फलंदाज महेंद्र धुळे स्टॅकिंग एंडवर. नॉन स्ट्राइक एंडवर रोशन धुळे. सामना अजूनही संपलेला नाहीये. जोपर्यंत 24वा बॉल पडणार नाही तोपर्यंत सामना संपणार नाही. आदम तयार. कोलबा टप्प्याचा बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि ते मात्र करून दाखवलंय गोलंदाज आदमनं. माझा हात जगन्नाथ. फलंदाज बाद. जितकं दमखम फलंदाजीमध्ये दाखवलंय गोलंदाज आदमनं तितकं दमखम या ठिकाणी गोलंदाजीमध्ये दाखवत असताना दॅट्स कॉल ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. आणि तोच खेळाडू खऱ्या अर्थानं नेरळ 11 संघासाठी स्टार का ओळखला जातो याचं उत्तर देत असताना गोलंदाज आदम ठरतो यशस्वी. गेल्या पावली पुन्हा एकदा खाली मान घालून माघार यावं लागतंय खेळाडू महेंद्र धुळेला. मी तर म्हणेन करण धुळेने देखील थोडंसं नाराज केलं. महेंद्र धुळे देखील थोडासा नाराज होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. संकट आहे, या संकटातून बाहेर निघावं लागेल. पिंपळाच्या पानाप्रमाणे खडकावर रोवून उभं राहता आलं पाहिजे हे सांगावं लागेल. येणारा काळ संघर्ष आणि संघर्षाने भरलेला आहे. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल का येणारा काळ सांगून जाईल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. पुढे काय घडेल. संघाची धावसंख्या अजूनही कोणत्या प्रकारची नाहीये. पहिल्या चेंडूवर आपण पाहू शकाल डॉट बॉल मिळाला आणि त्यानंतर करण धुळेला देखील बाद केलं. आदम ठरला यशस्वी. 3 बॉलचा खेळ समाप्त. एकही सुद्धा धाव नाहीये आणि 2 गडी धाव फलकावर आपण पाहू शकाल या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही आम्ही सगळेजण खऱ्या अर्थानं आज बदलापूर मधील वडवली येथे आहोत आणि नेरळ 11 सातत्याने सांगत असताना खऱ्या अर्थाने हीच ती वडवली. काय ते मैदान, काय ती रबर बॉलची स्पर्धा आणि काय त्या घेतल्या गेलेल्या विकेट, सगळं काही ओके. आणि आपण पाहू शकाल आज मात्र आनंदाचं वातावरण नेरळ 11 संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर सांगत असताना हा संघर्ष यशाच्या पलीकडे घेऊन जातोय की काय. गोलंदाजी मार्कवर आदम स्टॅकिंग एंडवर विवेक गायकवाड. जोविली संघाची संजीवनी जागी व्हावी लागेल.
यावेळेस खेळण्याचा प्रयत्न मी मगाशीच सांगितलंय, खेळपट्टी देखील ओली आहे, पावसाचं वातावरण देखील या ठिकाणी थोडंसं पाहायला मिळत आहे. जोविली संघाचा उगवतीचा सूर्य थोडासा नाराज होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या अजूनही कोणत्याही प्रकारची नाही आहे. विवेक गायकवाड चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु इथे जर पाहिलं लेंथ योग्य आहे, लाईन मात्र खराब आहे. वाईट बॉल आणि वाईटच्या स्वरूपानं जोविली संघाला धाव मिळेल. फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेच्या मदतीने जोविली संघाचा अकाउंट ओपन होताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. स्टार्टिंग एंडवर विवेक गायकवाड खूप मोठी क्षमता ठेवलेली आहे. विवेक गायकवाडनं चेंडू मात्र एका टप्प्याच्या अखेरीस लॉंग ऑन सीमा रेषा पार चौकार. असं म्हणतात माइंड लाईक अ पॅराशूट, जब भी खोलता है तब भी चलता है. क्रिकेट खेळताना डोकं थोडंसं बंद पडतं आणि ते मात्र या ठिकाणी जोविली संघाचं डोकं थोडंसं भीतर म्हणेन विवेक गायकवाडच्या रूपानं थोडंसं ओपन होताना पाहायला मिळतंय. जबाबदारी आहे. खोलवट टप्प्याचा बॉल, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर समोरच्या दिशेला ढकलून दिलं. एक धाव तर घेतली गेली. विवेक गायकवाडला माहित आहे की दोन फलंदाज लवकरात लवकर बाद झालेले आहेत. आपल्याला खेळपट्टीवर राहावं लागेल आणि ही पालखी किनाऱ्यावर आणावी लागेल, ही नौका किनाऱ्यावर आणावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. बघता बघता पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जोविली संघाची धावसंख्या धाव फलकावर इथे लागत असताना 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 6 धावा. निश्चितच वर्णन करूया ज्यावेळेला नेरल 11 पहिल्यांदा बॅटिंग करत होते ना मित्रांनो, त्यावेळेला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेरल 11 संघाची धावसंख्या देखील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होती 5 आणि इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये 59 धावांचा पाठलाग करत असताना जोविली संघाची धावसंख्या धाव फलकावर 6. पण एक मात्र दुर्दैवाची आणि मित्र म्हणेन प्रतिकूलतेची गोष्ट आहे, संकटाची गोष्ट आहे की 2 गडी लवकरात लवकर जोविली संघानं गमावलेले आहेत. फलंदाज रोशन धुळे, करण धुळे आणि फलंदाज महेंद्र धुळे देखील बाद झाला. स्टार्टिंग एंडवर विवेक गायकवाड. यावेळेस पाहू शकाल फुल टॉस बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. थर्ड बॅटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली गेली. विवेक गायकवाड थांबावं लागेल, स्वतःला वाचून ठेवावं लागेल आणि आपण पाहू शकाल अंपायर डिसिजन नो बॉल नो +1. एकंदरीत धावा मिळतील या चेंडूवर 2 आणि या 2 धावेच्या मदतीने जोविली संघाची धावसंख्या धाव फलकावर लागत असताना आतापर्यंत पाहायला मिळते 2 गडी बाद 8 धावा. आता असेल फ्री हिट, सामोर जाईल स्टार्टिंग एंडवर फलंदाज रोशन धुळे. अमोल गोलंदाजी मार्कवर. खोलवट टप्प्याचा बॉल, इथे मात्र हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केलाय. रोशन धुळे जोपर्यंत खेळपट्टीवर सज्ज, विवेक गायकवाड जोपर्यंत खेळपट्टीवर सज्ज, तोपर्यंत जोविली संघाच्या विजयाच्या आशा मित्र म्हणेन कायम राहतील. करावं लागेल, भूतकाळ आठवावा लागेल, वर्तमानामध्ये ते डंके वाजवावे लागतील. टेम्परामेंटला देखील महत्व द्यावं लागेल. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळावं लागेल. गोलंदाजी मार्कवर अमोल. स्टार्टिंग एंडवर विवेक गायकवाड. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू मात्र निघून चाललाय सीमा रेषा पार. रन्स मिळतील या चेंडूवरच्या चौकार. धावसंख्या धावफलकावर फ्लाय होताना या ठिकाणी पाहायला मिळते 13 धावा. निश्चितच आजचा दिवस म्हटला तर चांगल्या चांगल्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. गोटेकर संघ देखील आजच्या दिवसामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. मुरबाड तालुक्यातील दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे, अर्थात सोनारपाडा मुरबाड संघ देखील या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाची मेजवानी. विवेक गायकवाड इज ऑन अ फायर. चेंडू मात्र निघून गेलाय लॉंग ऑफ सीमारीच्या पार. यस, इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम षटकार. थांबलेल्या काळजाची स्पंदनं सातत्याने धडधडाला लावणारी फलंदाजी तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते. नाम नाही तो ब्रँड बॉस विवेक गायकवाड. जोविली संघाचा हार्ड हिटर फलंदाज थांबायचं नाव घेणार नाहीये, कारण विवेक गायकवाडला माहिती आहे काळ गरीब गोलंदाजी जमून आपली खेळी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. थांबला तो संपला, थांबायला मात्र वेळ नाहीये. ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चेंडू मात्र निघून चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. दाही दिशा गुंतगुंत आहेत फक्त आणि फक्त. विवेक गायकवाड इज ऑन फायर. चौकार.
जणू काही विवेक गायकवाड नावाची खऱ्या अर्थानं संजीवनी खेळपट्टीवर या ठिकाणी खेळत असताना पाहायला मिळते. काम देणूप्रमाणे जे मागाल ते मिळेल हे सांगत असताना डगाउट, कारण विवेक गायकवाड खेळपट्टीवर सज्ज आहे. टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा परिमाण आणि परिणाम गाठणारा खेळाडू खेळपट्टीवर असताना मी तर म्हणेन जोवेली संघाच्या खेळाडूच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आणि आशा पल्लवित होताना पाहायला मिळतात. धावसंख्या धावपलकावर आतापर्यंत लागत असताना जोवेली संघ जाऊन पोहोचलाय 23 धावा, 23 ऑन स्कोर बोर्ड. बनवायचे आहेत 59. प्रवास लांबचा आहे, करावा लागेल, करण्याचा प्रयत्न देखील होतोय. इथे चेंडू पडल्यानंतर खालोकार राहिला, कमरेच्या खालोकार उचली मात्र घेतली नाहीये, तरी एक धाव तर मिळेल जोविली संघाला. बघता बघता एका धावेच्या मदतीने टीम जोविली संघाची धावसंख्या धावपलकावर 24 धावा. 24 धावा, संघर्षानं भरलेलं मैदान. ओव्हरपिच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. रोशन धुळे संकट 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 आणि संकटातून बाहेर. सुरक्षित असेल फलंदाज रोशन धुळे. निश्चितच 2-2 खेळाडू आपण पाहू शकाल. झेल घेण्याचा प्रयत्न तर होता, प्रयत्न फसला. इथे धावा मिळते 2 आणि या 2 धावेच्या मदतीने टीम जोविली संघाची धावसंख्या धाव फलकावर लागत असताना 26 धावा. याला म्हणतात मित्रांनो टिट फॉर टॅट. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल नेरळ इलेव्हन संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 होती. तदनंतर सेकंड इनिंग मध्ये 59 धावांचा पाठलाग करत असताना जोविली संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नेरळ इलेव्हन संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना 26 आणि ते आपण पाहू शकाल जोविली संघाची माफी असावी नेरळ संघाची 19 धावा होती आणि आपण पाहू शकाल जोविली संघ 59 धावांचा पाठलाग करत असताना जोविली संघाची धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे. 2 गडी बाद 26 धावा. योग्य ट्रॅकवर आपली गाडी आहे, पण मी तर म्हणतो ही क्रिकेट आहे. वर्तमानावर विश्वास ठेवणं आम्हाला या क्रिकेटच्या खेळामध्ये चांगलं जमतंय. चला घाई करायची मित्रांनो. नेरळ संघाचे कॅप्टन लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. मॅच मात्र रंगात येताना या ठिकाणी पाहायला मिळते. अर्थात शाहू राजे मित्रमंडळ नवीन वडवली आयोजित वरुण इन्फ्रा ट्रॉफी सन 2022 भूषणावर आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे दाहीकडे, कारण ही आहे रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. अजूनही 12 चेंडू आणि 33 धावांची गरज टीम जोविली या संघाला. 16.50 ची आवश्यकता आहे. हे षटक निर्णायक राहील यात शंका नाही आहे. नेरळ इलेव्हन संघाच्या वतीने गोलंदाजी मार्कवर चेतन, स्टार्टिंग एंडवर विवेक गायकवाड किल्ला लढवण्याचं काम केलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा ध्वज फडकवेल का हे देखील पाहावं लागेल. 12 चेंडू 33 धावा. यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. खराबाय वाईट बॉल, 1 धाव मिळेल. टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. 1 धावांसाठी सातत्याने याचना, सातत्याने खूप मोठं आंदोलन, सातत्याने खूप मोठे प्रयत्न करावे लागतात टीम जोविली या संघाला. जोपर्यंत विवेक गायकवाड खेळपट्टीवर सज्ज, जोपर्यंत रोशन धुळे खेळपट्टीवर सज्ज, तोपर्यंत विजयाच्या आशा समोर दिसत आहेत. 12 चेंडू अजूनही 32 धावांची गरज. यावेळी फुलटॉस बॉल, जसा चेंडू बॅटवर आदळलाय, पाठवलाय फाईन लेग, सीमा रेषा पार. विवेक गायकवाड ब्रँडेड चौकार. म्हणून म्हणतात ना की एका जंगलामध्ये 2 वाघांची झुंज खऱ्या अर्थानं डरकाळ्या आसमंतापर्यंत पोहोचून ठेवते. आणि आजही मात्र या मॅच मध्ये सुरुवात होताना पाहायला मिळतात की दोनही संघ एकाच ताकदीचे, दोनही संघ एकाच ट्रॅकवरचे, दोनही संघ बलाढ्य संघ आज मात्र झुंजताना पाहायला मिळत आहेत. चेंडू शिल्लक राहिलेत 11 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण दारोमदार, संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असेल ती म्हणजे विवेक गायकवाड आणि रोशन धुळे या 2 खेळाडूंवर. मी तर म्हणेन हे 2 खेळाडू खेळपट्टीवर राहिले ना तर जोवेली गाव आनंदाचं वातावरण निर्माण करेल, शंका नाही आहे. नेरळ इलेव्हन संघासाठी सगळ्यात मोठी डोक्याची आणि डोकेदुखीची घंटा जर ठरला आहे तर तो खेळाडू आहे विवेक गायकवाड आणि सोबतीला फलंदाज रोशन धुळे. सामना अजूनही संपलेला नाहीये.
11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता टीम जोबिली या संघाला. 1-2 मोठे फटके सामन्याचं चित्र बदलेल. 1-2 डॉट बॉल, 1-2 विकेट सामन्याचं चित्र बदलेल. कधी सामना नेरळ 11 संघाच्या बाजूने, कधी सामना जोबिली संघाच्या बाजूने. म्हणून म्हणतात ना, क्रिकेटमध्ये दोलायमान अवस्था तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. म्हणून क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 11 चेंडू 28 धावा. जाऊया मागच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडवर विवेक गायकवाड. छोटा बुडलेचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. इथून फेकला डॉट बॉल, परंतु पाहू शकाल रोशन धुळे थोडासा नाराज. विवेक गायकवाडच्या चेहऱ्यावर चिंता चिंता आणि चिंता सातत्याने पाहायला मिळते. एक एक बॉल बहुमोल किमतीचा, अनमोल किमतीचा. 10 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. हे 4 चेंडू सांगून जातील. व्हॉट विल हॅपन. सगळं चित्र इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजणारा सामना, डोळ्याचं पाळणं पिटायला लावणारा सामना, काळजाची स्पंदन वाढायला लावणारा सामना. इथे आल्यानंतर पैसा वसूल मॅच तुम्हाला सातत्याने दाखवणारा हा सामना. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज टीम जोबिली संघाला. यावेळेस मी तर म्हणेन ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न केला विवेक गायकवाडनं. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थांबावं लागेल. स्ट्रायकिंग एंडवर रोशन धुळे. निश्चितच पहिला चेंडू वाईट. त्यानंतर आपण पाहू शकाल विवेक गायकवाडच्या बॅट मध्ये चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर डॉट बॉल आणि या चेंडूवर मात्र एक सिंगल. चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि विजयासाठी 27 धावांची गरज. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे जोबिली संघाला 3 धावांची गरज. शॉर्ट पिच बॉल ऑन साइडला खेळ. एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेच्या पार. रोशन धुळे चौकार. के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता, गिरते हर दरिया समंदर में, लेकिन कई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. आणि इथे मात्र रोशन धुळे त्याचा भूतकाळ या वर्तमानामध्ये दाखवत असताना भविष्याची उज्ज्वल स्वप्न सक्सेस षटकार. विजयासाठी अजूनही 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. वन मॅच. क्या बात आहे मित्रांनो. विवेक गायकवाड आणि रोशन धुळेची फलंदाजी आवडली असेल तर जोबिली संघाच्या डगआउटला टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. सामना होता कुठे, सामना आणलाय कुठे. योग्य ट्रॅकवर आपला सामना आणत असताना फलंदाज रोशन धुळे. 7 चेंडू आणि 17 धावा. निर्णायक मग चेंडू फेकला जाईल. इथे शॉर्ट पिच बॉल लॉफ्टेड हिट. चेंडू मात्र निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेच्या पार. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक चौकार. एकोणसाठ धावांचा पाठलाग करत असताना सेकंड इनिंग मध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा. आपण पाहू शकाल विजयासाठी 6 चेंडू आणि 13 धावांची गरज टीम जोबिली या संघाला. बनवायच्या 59, आतापर्यंत बनल्या 46. काय घडेल? शेवटच्या षटकाची गोलंदाजी कोण करेल आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी नेरळ संघ कोणाकडे देईल हे पाहावं लागेल. चला कर्णधार गोलंदाज निवडा आणि लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आजचा दिवस महत्वाचा, आजचा दिवस आनंदाचा, आजचा दिवस उत्कर्षाचा, आजचा दिवस प्रेरणेचा, आजचा दिवस अभिलाषेचा, आजचा दिवस वडवलीकरांसाठी आनंदाचा. आजी सोनियाचा दिनू, वर्ष अमृताचा धनी. एका बाजूला पावसाळ्यातील पाऊस सातत्याने बरसताना पाहायला मिळतोय.
एका बाजूला सूर्याची लख लख किरणं देखील मैदानावर सातत्याने पाहायला मिळतात, तर एका बाजूला खऱ्या अर्थानं जोबिली संघाचे दोन उगवते सितारे खेळपट्टीवर खेळ करत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवर विवेक गायकवाड आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर आतापर्यंत सामन्याचं चित्र स्पष्ट करणारा खेळाडू, नाम नाही तो ब्रँड आहे बॉस, अर्थात रोशन पुढे 6 चेंडवानी विजयासाठी जोबिली संघाला 13 धावांची गरज. नेरळ 11 संघाचा हरेश गोलंदाजी मार्गावर सज्ज. तुम्ही पाहिला असेल हरेश सरांना अनेक स्पर्धांमध्ये अंपायरच्या भूमिकेमध्ये देखील, पण आज मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजी मार्गावर सज्ज. जितू चव्हाण सरांचं आगमन झालं. यस मुरबाडचा नामांकित संघ आमचा एडिकॅडी उपस्थित होते. सहर्ष स्वागत आहे बदलापूरच्या क्रीडा नगरीमध्ये. तुर्तास बोलूया मॅचच्या दिशेने. हर्ष सर गोलंदाजी मार्गावर सज्ज आहेत. 6 चेंडवानी 13 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर विवेक गायकवाड. पहिलाच बॉल इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. ओ माय गुडनेस, फलंदाज झालाय बाद. विवेक गायकवाड बॅक टू दी पॅव्हिलियन. नेक्स्ट मॅच मी अनाउन्स करतोय. त्याला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सज्ज व्हायचे. टीम सोनारपाडा आणि बेलवली संघाचा संघनायक आणि सोनारपाडा संघाचा संघनायक चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. टॉस तर होईल, चर्चा तर होईल, पण सगळ्यात महत्वाची घडामोड मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळते. ज्या विवेक गायकवाडनं खऱ्या अर्थानं पाया रोवला, ज्या विवेक गायकवाड नावाच्या फलंदाजानं भिंत रचली गेली, त्याच विवेक गायकवाड नावाच्या फलंदाजानं यशाचा छप्पर टाकणं मी तर म्हणेन थोडंसं जमलं नाही. फलंदाज विवेक गायकवाड माघारी परतले. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 46. विजयासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 5. निश्चितच ज्या प्रकारे पावसाच्या सरी कोसळतायत, ऊन पडतोय, सूर्याची लख लख किरण जात आहेत, ढग येत आहेत, त्या पद्धतीने सामना बदलतोय. कधी सामना जोबिली संघाच्या बाजूने तर कधी सामना नेरळ 11 संघाच्या बाजूने. सामना अजूनही बाले स्थितीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हरेश. अनेक वर्षाच्या क्रिकेटचा अनुभव, अनेक वर्षाच्या अंपायरचा देखील अनुभव, आणि आज मात्र एक गाव एक संघासाठी खेळताना 5 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवर भारत धुळे. 5 चेंडू 13 धावा. शॉर्ट पिच बॉल आणि इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अंपायर डिसिजन. यस यस यस, इट्स अ वाईड बॉल. एक धाव मिळेल. अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 चेंडू आणि 12 धावा. मनगट आणि मस्तिष्क जागा करणारा हा सामना. वन मॅच. ज्या प्रकारे एखाद्या निसर्गाच्या वातावरणामध्ये जावं, सातत्याने एखादे दृश्य तुमच्या डोळ्याला भिडून ठेवा, त्या प्रकारे हा सामना पाहायला मिळतोय. 5 चेंडू 12 धावा. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. भरधाव वेगाने चेंडू निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. विकेटचं पतन. लॉग आउट होताना पाहायला मिळतोय, कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 4. विजयासाठी अजूनही 12 धावांची गरज. प्रेक्षक उठून उभं राहताना पाहायला मिळत आहे. जोबिली संघाचे समर्थक देखील डगआउट मध्ये उभं राहताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्गावर हरेश. यावेळेस पाहू शकाल पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल. अंपायर डिसिजन वाईड बॉल आणि फलंदाज देखील धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. विकेटचं पतन.
बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. किती पुस्तकं वाचली याला महत्व नाही आहे, तर पुस्तकं वाचत असताना जगाचा अनुभव किती घेतला याला महत्व आहे. किती चेंडू पाहिलेत, किती बॅट पाहिलेत, किती खेळपट्ट्या पाहिल्यात याला महत्व नाही. खेळपट्टीवर कर्तृत्व किती केलंय हे महत्वाचं आहे. आणि ते दाखवत असताना फलंदाज रोशन धुळे. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. आणि इथे मात्र रोशन धुळेच्या बॅट मधनं मॅक्सिमम यूथ षटकार.